नमस्कार, मी संदीप देसाई. नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आहे, त्यामुळे शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. शिवाजी पार्क परिसरातील महापौरांच्या बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या जागेस आज गणेश पूजन होणार आहे. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. ठाकरे कुटुंबीय आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत आज त्यांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलंय. मुंबईतल्या ॲट्रिया आयनॉक्समध्ये मराठी आणि हिंदी भाषेतील हा सिनेमा पहिल्यांदा दाखवण्यात येणार आहे. ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या निमित्तानं मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसू शकतात, कारण बाळासाहेबांवर आधारित बायोपिक ठाकरे या सिनेमाचा स्पेशल शो मुंबई आणि दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, अभिनेते अमिताभ बच्चन, भारतरत्न सचिन तेंडुलकर तसंच बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी शिवसेना भवनासमोर 33,000 रुद्राक्षांपासून बनवलेले चित्र तयार करण्यात आलेलं आहे. ही सर्व रुद्राक्ष खास करून नेपाळमधून मागवण्यात आले आहेत. 13 विविध रंगांच्या रुद्राक्षांमध्ये हे पेंटिंग तयार करण्यात आलं आहे. दुसरीकडे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दादरच्या महापौर बंगल्याला अलविदा केला. आज महाडेश्वर राणीच्या बागेतल्या सरकारी बंगल्यात राहायला जातील. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंब्रा आणि औरंगाबादमधून 9 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानं खळबळ उडाली आहे. या टोळीकडून आक्षेपार्ह सामुग्री जप्त केल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी राज्य सरकार काय भूमिका मांडतंय हे महत्त्वाचं आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, नंदुरबार इथल्या भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आज ईव्हीएम हटाव आंदोलन करण्यात येणार आहे. अमेरिकेचा हॅकर सय्यद शुजा याने 2014च्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड झाली होती असा खळबळजनक आरोप केलाय. मुंबई काँग्रेसच्या गोटात सध्या प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात प्रचंड नाराजी पाहायला मिळते. तरीही हायकमांड संजय निरुपम यांच्या पाठीशी असल्याचं समोर येते, कारण पक्षांतर्गत कलह संपून काम करा अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल अशा कानपिचक्या हायकमांडनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आणि धनगर नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. दुपारी 2 वाजता ही भेट होईल. दुसरीकडे ओबीसी समाजही आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालाय. ओबीसी समाजाची फसवणूक करणारं सरकार बरखास्त करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे. मराठा धनगरांपाठोपाठ आपल्या विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजानं आझाद मैदानात आंदोलन केलंय. ब्राह्मण समाजाला आरक्षण आणि ब्राह्मण महामंडळाची स्थापना या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. सेना भाजपची युती झाली किंवा नाही झाली तरी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याखालीच निवडणूक लढणार असं नारायण राणेंनी न्यूजरूम चर्चेमध्ये बोलताना स्पष्ट केलंय. तर शिवसेनेला हकलल्याशिवाय ती सत्तेतून बाहेर पडणार नाही अशी विखारी शब्दांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील टार्गेट केलं. लवकरच नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे एकाच पक्षात दिसतील असं भाकीत नारायण राणेंनी केले. तांत्रिक कारणांमुळे नितेश राणेंना काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देणं शक्य नसल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीनं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा दिल्यास तो स्वीकारण्याची तयारी नारायण राणेंनी दाखवली आहे. तर लोकसभा निवडणुकीत 200 जागा जिंकत भाजप बहुमत मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पवईमधील पाचपोली गावातील उद्यानासाठी आरक्षित असलेला भूखंड करार संपुष्टात आलाय. त्यामुळे ही जागा पालिकेनं रेमंड लिमिटेड कंपनीच्या झोळीत टाकली आहे. खासगी शाळा इमारतींची अग्निसुरक्षाविषयक तपासणी करण्याचे आदेश शाळा प्रशासनाला केले होते. मात्र मुंबईतील 1103 खासगी शाळांपैकी केवळ 282 शाळांनीच अग्निसुरक्षाविषयक तपासणी केल्याची खळबळजनक माहिती पालिका अधिकाऱ्यांनी शिक्षण समितीच्या मंगळवारच्या बैठकीत दिली आहे. आरोग्य सेवा संरक्षण आणि हक्कासाठी राज्यातील डॉक्टर, परिचारकांच्या संघटना, वैद्यकीय कर्मचारी संघटनांनी आझाद मैदान इथं आंदोलनाची हाक दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून डॉक्टरांचं तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सुरक्षा यंत्रणांकडून सागरी सुरक्षा कवच उपक्रमांतर्गत सी विजन हा तब्बल 36 तासांचा विशेष आढावा घेण्यात आला.
मुंबईतील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र पार्किंग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे। प्राधिकरणाच्या निर्मितीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून त्यात पार्किंग आयुक्त म्हणून पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे। सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे पालिकेच्या सहकार्यानं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचं ठरवलं। दादर गोखले मार्गावरील जागेवर पालिका हे सुसज्ज रुग्णालय बांधणार आहे। पेवर ब्लॉक आणि विविध केबलच्या भारामुळे कोसळलेल्या अंधेरी इथल्या गोखले पुलावरील दक्षिण मार्गिका दुरुस्त झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे। त्यामुळे अंधेरी विलेपार्ले परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे। मुंबईत धावत्या लोकलमधून पडून 2018 या वर्षामध्ये तब्बल 711 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर 1,500 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले। 2017 मध्ये अशाच कारणांमुळे 654 जणांना प्राण गमवावे लागले होते। रेल्वे ट्रॅक आणि रस्त्याखालील कल्वर्टमधील गाळ साफ होत नसल्यानं पावसाळ्यात पाणी तुंबतं, त्यामुळे कल्वर्टच्या अरुंद जागेत सहजपणे जाऊन साफसफाई करण्यासाठी महापालिकेनं अमेरिकन रोबो मागवलाय। अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकासाठी विविध यंत्रणांकडून ज्या अटींवर सरकारने 12 NOC मिळवले आहेत ती अट पूर्ण न करणं अशक्य असल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलाय। जलपूजन आणि भूमिपूजन ही केवळ धूळफेक असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। मुंबई नाशिक महामार्गावर नव्यानं निर्माण होणाऱ्या 8 पदरी रस्त्यासाठी पुन्हा टोल भरावा लागू शकतो। वडपे भिवंडी रस्त्याच्या 8 पदरीकरणाचं भूमिपूजन 24 जानेवारीला होणार असून या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर पुन्हा टोल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। आविष्कार या आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेमध्ये 8 सुवर्ण पदकं आणि 6 रौप्य पदकांची कमाई करत विद्यापीठानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलंय। सलग दुसऱ्या वर्षी मुंबई विद्यापीठानं या स्पर्धेत बाजी मारली। मुंबईत ईस्टर्न फ्रीवेवर गाडीला आग लागली होती। या गाडीमध्ये आगीत कोणीही जखमी झालं नाहीये। काल रात्री उशिराची ही घटना आहे। आग विझवण्यात यश आलंय। मुंबई महापालिकेला कुणकुणही लागू न देता स्वच्छ भारत अभियानाचे केंद्रीय पथक मुंबईत पाहणी करून गेल्यानं पालिकेला प्रशासनाचं धाबं आणलंय। शहरातील बकाल वस्त्या, कचराभूमी, सार्वजनिक ठिकाणांची अवस्था पथकांच्या नजरेस पडल्या स्वच्छ मुंबईचं बिंग फुटेल अशी धास्ती प्रशासनाला वाटते। गेल्या 20 वर्षात महाराष्ट्रातील प्रकाश प्रदूषणाच्या पातळीनं उच्चहून अत्युच्च पातळी गाठल्याचं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अर्बन क्लायमेट जर्नलमध्ये अभ्यासातून स्पष्ट झालंय। मुंबईत प्रकाश प्रदूषण अधिक असून विकास प्रकल्प, औद्योगिक विकास आणि वायू प्रदूषणामुळे हे उग्र रूप धारण करत असल्याचं बोललं जात आहे। मुंब्रा रेल्वे स्थानक ते वाय जंक्शन पर्यंत परिसरातल्या अतिक्रमणांवर पालिकेनं धडक कारवाई केली आहे। गुलाब मार्केटसह परिसरातील जवळपास 640 स्टॉल्स आणि 45 व्यावसायिक गाळे जमीनदोस्त करण्यात आले। नालासोपारा स्थानकातच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलंय, त्यामुळे प्रवाशांना स्थानकात ये जा करणं कठीण जात असून पादचारी पुलांवरील फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ। पेट्रोलच्या किमतींमध्ये 13 पैसे तर डिझेलच्या किमतींमध्ये 2 पैशांनी वाढ झाली। मुंबईत पेट्रोलचे दर आहेत 76 रुपये 90 पैसे तर डिझेलचे आहेत 69 रुपये। उल्हासनगरच्या विनस चौकामध्ये रस्त्याच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली, त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरच पाणी झालं होतं। जलवाहिनी फुटल्याचा परिणाम इथल्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे। मुंबईत महापालिकेचे वॉर्ड अधिकारी विरुद्ध मनसे असा उभा वाद रंगलेला आहे। गोंधळ घालणाऱ्या मनसे अधिकाऱ्यांना 2 दिवसात अटक केली नाही तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा वॉर्ड ऑफिसरनी दिलाय। नवी मुंबईतल्या तळोजा भागामध्ये एका टायरच्या गोदामाला भीषण आग लागली। पनवेल महापालिका, तळोजा MIDCच्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली। डहाणूतून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला। या ट्रक चालकाचा मृत्यू झालाय तर क्लीनर गंभीर जखमी झालाय। ठाण्यात खाडीकिनारी बांधकामांचा डेब्रिज टाकून पक्ष्यांचा अधिवास नष्ट केला जातोय। वडवली गावच्या हद्दीत शेकडो हेक्टर जमिनीवर सध्या डेब्रिजनं भरलेले शेकडो ट्रक दाखल होत असून या भागातील पाणथळ भूमीचा ऱ्हास केला जातोय। मुंबई बडोदा प्रस्तावित द्रुतगती महामार्गासाठी पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू करण्यात आली आहे। तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील खामलोली, दहिसर, साखरे आणि नावजे या गावांमध्ये मोजणी सुरू करण्यात आली आहे। माथाडी चळवळीच्या नावानं ज्यांनी दुकानं मांडली, तोडपाणी करतात त्यांना सोडणार नाही। शेतकरी आणि माथाडी दोघे जगले पाहिजेत, यासाठी सरकार खंबीरपणे उभं राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। एटीएम मध्ये स्कीमर बसवून हिडन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पासवर्ड चोरत लोकांच्या बँकेतील लाखो रुपये गायब करण्याचा प्रकार नवी मुंबईमध्ये उघडकीला आले। कोपरखिरणेमधल्या युनियन बँकेच्या एटीएम मध्ये हा सगळा प्रकार घडलाय।
डोंबिवलीतल्या अवैध शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेला भाजपचा पदाधिकारी संजय कुलकर्णी याला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे जामिनाचा मार्ग मोकळा झाला। ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील जुना अरुंद पादचारी पूल लवकरच इतिहास जमा होणार आहे। जुन्या पुलापासून काही अंतरावरच नवा पूल बांधण्याचं काम मुंबई रेल विकास कॉर्पोरेशननं हाती घेतलं। वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरोधात गेल्या वर्षभरात ठाणे वाहतूक पोलिसांनी तब्बल 6,61,000 गुन्हे दाखल केले। अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक, पार्किंगचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून पोलिसांनी 15 कोटी रुपयांचा दंड वसूल केला। औरंगाबाद शहरामध्ये अवैध गर्भपात केंद्र असल्याचं उघड झालंय। घरातच गर्भपात केला जात असल्याचे समोर आले। उस्मानापुरा इथल्या अपार्टमेंटमधल्या डॉक्टर राणा यांच्या घरावर ही धाड टाकण्यात आली आहे। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शहर वाहतूक शाखेने मंगळवारी चांगलाच दणका दिलाय। वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी वाहन लावल्यानं अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील जेरबंद संशयित अमित देगवेकर याच्या पोलीस कोठडीची आज मुदत संपणार आहे। दुपारी त्याला कसबा बावडा इथल्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे। कोल्हापूरमधल्या होली क्रॉस शाळेमध्ये युवा सेनेनं तोडफोड केली। इमारत फीसाठी शाळेकडून पालक आणि विद्यार्थ्यांना सक्ती केली जात होती, त्याविषयी नाराजी व्यक्त करत त्यांनी हे आंदोलन केलं। सिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा मारुती नवलेंचं विश्वस्त पद रद्द करण्यात आलंय। नवले 7 दिवसांचा तुरुंगवास भोगून आल्यानं धर्मादाय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे। पुण्यातल्या रेड लाईट एरिया ओळख असलेल्या बुधवार पेठेत महत्त्वपूर्ण मोहीम राबवण्यात येते। अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ओढण्यात येऊ नये म्हणून प्रबोधन करण्यात मोहीम जी आहे ती सहेली या संस्थेनं सुरू केली। शनिवार वाड्याच्या 287व्या वर्धापन दिनानिमित्त या वाड्याचा प्रमुख दिल्ली दरवाजा पूर्णपणे उघडण्यात आला। या दरवाजाचा नावाचा वेगळा इतिहास आहे। नागपूरच्या 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अमृतसरहून आलेल्या एका व्यक्तीस नागपूरच्या दोघांना 10 तलवारी विकताना रंगेहात अटक केली आहे। कवलजीत पठिया असे या आरोपीचं नाव आहे। पूर्व विदर्भात 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। परिणामी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता आहे। सरकारकडून नागरी सहकारी बँकांमध्ये ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे। नागरी सहकारी बँकांमधील संचालक मंडळाच्या मनमानीला लगाम लावण्यासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया लागू करण्यात आली। या प्रक्रियेचं उल्लंघन करणाऱ्या बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा इशारा सरकारनं दिला आहे। जालन्यामध्ये भीमोत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी चांगला स्टार धरला। त्यांच्यासोबत माजी मंत्री राजेश टोपेही होते। मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन इथं उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजरच्या बोगीमध्ये रात्री आग लागली होती। रात्री आग विझवण्यामध्ये आली। आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे। नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक पीएमओ कार्यालयात होईल। कोलकात्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी अनेक दिग्गज नेत्यांसाठी आयोजित केलेल्या मेजवानीचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत। ममता बॅनर्जी या नेत्यांचं खास पाहुणचार करत असताना या फोटोमध्ये दिसत आहे। उद्या उत्तर प्रदेश दिवसाकरता मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकाच मंचावर येणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मुंबईतल्या उत्तर भारतीयांना साथ घालत आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस वस्तू संग्रहालयाचं आज दिल्लीमध्ये उद्घाटन करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असून नेताजींच्या कुटुंबियांचाही पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे। प्रियंका गांधींनी भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी काही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होते। तसे बॅनरही भोपाळमध्ये लागले। शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या कनकदुर्गा या महिलेला नवऱ्यानं घराबाहेर काढले। याआधी कनकदुर्गाला सासऱ्यांच्याकडून मारहाण करण्यात आली होती। शबरीमला मंदिरात प्रवेश करून इतिहास रचणाऱ्या कनकदुर्गा यांना कुटुंबियांच्या बहिष्काराचा सामना करावा लागतोय। झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित असलेल्या मणिकर्णिका चित्रपटासंदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। करणी सेनेनं विरोध या चित्रपटास केलेला आहे, मात्र कंगना राणावतनं कडक शब्दात करणी सेनेला आव्हान दिलंय। त्रिपुराच्या अमताली भागामध्ये बीएसएफने 31 रोहिंग्या निर्वासितांना अटक केली आहे। कारवाईनंतर त्यांना स्थानिक पोलिसांच्या हवाईल करण्यात आलं। जे नागरिक आयटी रिटर्न्स भरत नाहीत त्यांनी 21 दिवसांच्या आत रिटर्न्स भरावेत, नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयकर विभागानं दिला आहे। अर्थ मंत्रालयानं तसं निवेदनच मंगळवारी जाहीर केलं। हिमाचल प्रदेशमध्ये सोमवारपासून पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली। हे दृश्य आहे धर्मशाला इथली बर्फामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये।
शिमल्यामध्ये तर एवढा बर्फ पडतोय की जनजीवन विस्कळीत झाले। अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर बर्फाचे थर साचले। जेसीबीने हा बर्फ बाजूला सारला जातोय। हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर मंगळवारी पायी चालत घरी गेले। त्यांना शिमल्यातील बर्फाची परिस्थिती आणि त्यावर केले जाणारे उपाय याची पाहणी करायची होती, म्हणून त्यांनी गाड्यांचा ताफा मागे ठेवत ते घरी चालत गेले। जम्मू आणि काश्मीरच्या रामबनमध्येही जोरदार बर्फवृष्टी होते। इथल्या ग्रामीण भागामध्ये मंगळवारी हिमस्खलनामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये एका शाळकरी मुलाचाही समावेश आहे। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी वाघा बॉर्डरवर गेले होते। तिथे बीएसएफ कडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। राजनाथ सिंहांनी बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचा आनंद घेतला। यावर्षी दिल्लीतल्या राजपथावर महाराष्ट्राच्या वतीनं भारत छोडो आंदोलनावर आधारित चित्ररथ प्रदर्शित होणार आहे। दिल्ली इथल्या राष्ट्रीय रंगशाळांमध्ये चित्ररथ बांधणी पूर्ण झाली असून कलाकारांचा सरावही पूर्ण झालाय। जिम्नॅस्ट दीपा कर्माकरच्या आत्मचरित्राचं प्रकाशन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते मुंबईत पार पडलं। द स्मॉल वंडर असं या पुस्तकाचं नाव आहे। विराट कोहलीनं आणखी एक विक्रम केलाय। सर गॅरफिल्ड सोबर्स आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार सलग दुसऱ्यांदा पटकावणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरलाय। एवढंच नाही, पण कोहलीला आयसीसी टेस्ट प्लेयर ऑफ द इयर आणि आयसीसी वन डे प्लेयर ऑफ द इयर हे 2 महत्त्वाचे पुरस्कारही मिळाले। एकूण 3 मोठे पुरस्कार कोहलीच्या नावावर आहेत। 2019च्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी अश्विनचा विचार व्हावा असं मत गौतम गंभीरनं व्यक्त केलंय। अश्विन गेले काही महिने टीममध्ये नाहीये, पण फिरकी गोलंदाजात त्याला तोड नाही असंही गंभीर म्हणालाय। विख्यात फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोना कर घोटाळा प्रकरणी जेल होणार नाहीये, पण त्याची मोठी आर्थिक किंमत त्याला चुकवावी लागणार आहे। स्पेन सरकारनं त्याला $4,10,00,000चा दंड ठोठावलाय। टाटा हॅरियर ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित एसयूव्ही आज लॉन्च होतीये। 16 ते 21 लाखांच्या रेंजमध्ये तिची किंमत असणार आहे। हुंदाई क्रेटा आणि टाटा हॅरियरला स्पर्धा म्हणून निसाननं आपली किक्स ही एसयूव्ही मंगळवारी भारतामध्ये लॉन्च केली। 9.5 ते 14 लाखांच्या रेंजमध्ये ही गाडी विकत घेता येणार आहे। चीनची अर्थव्यवस्था मंदावल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्यात। आंतरराष्ट्रीय ब्रेंट ऑइल फ्युचर मंगळवारी $65.26 प्रति बॅरेलवर होता। चीननं आपल्या लष्कराची संख्या अर्ध्यानं कमी केली आणि त्याचवेळी वायुदल आणि नौदलाची संख्या आणि ताकद वाढवली आहे। भविष्यासाठी सामरिकरित्या तयार राहण्यासाठी चीननं हे मोठे बदल केले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये 8,000 वेळा खोटं बोललेत असा दावा एका अहवालानं केलाय। म्हणजे सरासरी ते दररोज 6 खोटं बोलतात असं अहवालात म्हटलंय। स्कूट एअरलाईनच्या ऑस्ट्रेलिया ते सिंगापूर विमानामध्ये एका मद्यधुंद प्रवाशानं गोंधळ घातला। सहप्रवाशांसोबत त्याची बाचाबाची झाली। हा सगळा प्रकार एका प्रवाशानं मोबाईलमध्ये शूट केलाय। अमेरिकेच्या कान्सास राज्यामध्ये बर्फाळ तलावात पडलेल्या एका हरणाला वाचवण्यात यश आलंय। पाणी पिताना ते हरण तलावामध्ये पडलं, कारण बर्फाचा थर त्याच्या लक्षात आला नाही। पोर्तुगाल पोलिसांनी मंगळवारी 119 कोटी रुपयांचं कोकेन पकडलंय। लॅटिन अमेरिकेतून हे कोकेन स्पेनला नेण्यात येत होतं। केळीच्या 2 कंटेनरमध्ये कोकेनची तस्करी केली जात होती। ऑस्करची नामांकनं मंगळवारी जाहीर झाली आहेत। रोमा आणि द फेवरेट या चित्रपटांनी प्रत्येकी 10 नामांकनं पटकावली आहेत। विशेष म्हणजे रोमा हा नेटफ्लिक्सचा चित्रपट आहे। मनोरंजन विश्वातल्या सुशांतने त्याचा 33वा वाढदिवस साजरा केला। या खास वाढदिवसासाठी साराने तिची देहराडून ट्रिप लवकरच आटपली। वाढदिवसाच्या रात्री सारा केक घेऊन सुशांतच्या घरी गेली आणि त्यानंतर दोघेही डिनरसाठी बाहेर गेले। डिनरनंतर सुशांतने साराला तिच्या घरी सोडलं। दोघांचं एकमेकांसोबत वेळ घालवणं पाहून सारा सुशांत बी टाउनमध्ये नवीन लव्ह बर्ड्स आहेत का अशी चर्चा सुरू झाली। या शिवाजी पार्कच्या मैदानावर आपल्या सगळ्यांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर घडला। त्याच मैदानावर क्रिकेट खेळण्याची मी पण सचिन चित्रपटाच्या टीमची असलेली इच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे। मिका सिंग आता मराठी सिनेमासाठी गाणार आहे। डोक्याला शॉट या चित्रपटाच्या शीर्षक गीताला मिका आवाज देणार आहे। अमित राज यांनी या शीर्षक गीताला संगीतबद्ध केलंय।